नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याला यावर्षी तब्बल 5 वेळेस अतिवृष्टीचा सामना करावा लागलाय। त्यामुळे ज्या गावांमध्ये पाण्याचा पुराचा धोका वाढला आहे त्या गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी केले आहे। मुखेड तालुक्याला मागील 2 ते 3 महिन्यांपासून सतत अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे। गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील 7 ते 8 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक शेतकऱ्यांची शेकडो जनावरे वाहून गेली आणि त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार राजेश जाधव यांनी केले आहे। तहसीलदार राजेश जाधव हे मुखेड तालुक्यातील बेळी या ठिकाणी पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी नागरिकांशी संवाद साधला। बेळी गावांतील आणि पुनर्वसन झालेल्या बेळी गावांच्या मध्यभागी असलेल्या पुलावरून पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे त्या गावाचा संपर्क तुटलाय। या पुलाची उंची वाढवण्याची नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, परंतु या मागणीकडे स्थानिक राजकीय नेत्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केल्याची खंत येथील नागरिक व्यक्त करत आहेत। तहसीलदारांनी शेतकऱ्यांना आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत आणि जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे। मुखेड तालुक्यातील 7ही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी तलाठी आणि मंडळाधिकारी यांची बैठक घेण्यात आली असून नुकसान भरपाईच्या याद्या लवकरच तयार करून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होणार असल्याचे देखील तहसीलदार राजेश जाधव यांनी सांगितले आहे। मुखेड तालुक्यातील बेळी गावामध्ये आहोत। बेळी गावामध्ये आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, हे गाव आहे। पूर्णाने गावामधून हा जाण्याचा रस्ता, हा गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि आपल्या सोबत मुखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी मान्य तहसीलदार साहेब राजेश जाधव साहेब आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। सर, एकंदरीत या गावाची काय परिस्थिती आहे आज? मुखेड तालुक्यामध्ये आपल्याला 5 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। यापूर्वी पण त्याच मंडळामध्ये 2-3 वेळेस अतिवृष्टी झालेली आहे आणि हवामान खात्याकडून आपल्याला परत आज 27 तारखेचा अलर्ट देण्यात आलेला आहे। ऑरेंज अलर्ट आहे। सर्व नदीकाठच्या गावाला आपल्याला सतर्क राहायला लागल। आज आता बेळी गावचा या ठिकाणी मी आलो होतो, त्यांचा संपर्क तुटलेला आहे, तर त्यांना माझ्याशी फोनवर बोलणं झालं आणि बोलून त्यांना सुरक्षित स्थळी राहण्याबाबत मी सतर्क केलेलं आहे आणि आमची सर्व महसूल खात्याची यंत्रणा प्रत्येक गावात आम्ही वास्तव्यास ठेवलेले आहे। कधी काही झालं तर आम्ही तात्काळ NDRFचे पथक पाचारण करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी कर्डेले सर, माननीय उपविभागीय अधिकारी अनु पाटील सर यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत। पूर्ण आमची फील्ड स्तरावरची यंत्रणा जी आहे प्रत्येक गावामध्ये अलर्ट आहे आणि सर्वांना आम्ही अलर्ट केलेलं आहे। आणि परत एकदा मी प्रशासनाच्या वतीने सर्वांना मी अलर्ट करतो की सध्या आता या ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असल्यामुळे आपण आपली जी काही जनावरं आहेत, आपली मनुष्यहानी प्राणहानी काही होऊ नये म्हणून आपण सुरक्षित स्थळी आपल्याला जायचं आहे। प्रशासन आपल्या पाठीशी आहे। आपलं कुठलंही नुकसान झालं तरी ते आपण प्रशासनाकडून आपण त्याला निधी देणार आहोत। याबाबत कुठलंही आपण हे बाळगायचं काम नाही आहे, शंका बाळगायची काम नाही आहे। तरी आपण आपला सध्या आता ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे आपल्याला प्राणहानी जनावरांची हानी होणार नाही याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे। नक्कीच मागील काळामध्ये मान्य तहसीलदार साहेबांनी 1 नाही 2 नाही 300 जणांना पुरातून बाहेर काढलेले आहेत आणि त्याच पद्धतीने आज दुसरा हा येलो अलर्ट या ठिकाणी जारी केलेला आहे। त्याचाच भाग म्हणून आज मुखेड तालुक्यामध्ये बेळी गावामध्ये त्यांनी आज पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। त्यांची सूचना अशी आहे की शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा त्यांनी हा दिलेला आहे। प्रतिनिधी मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।